नमस्कार. आज आपण एका भन्नाट सरकारी योजनेची माहिती घेणार आहोत. यामुळे विद्यार्थ्यांच्या हातात थेट डिजिटल शिक्षणाची साधने येतील. आजचा फोकस एकदम क्लिअर आहे. मोफत टॅबलेट, इंटरनेट डेटा आणि ऑनलाईन शिक्षण सुविधा कशी मिळवायची ते पाहूया. महाज्योतीचा हा उपक्रम म्हणजे ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी एक क्रांतीच आहे. थेट डिजिटल क्लासरूम्स त्यांच्यापर्यंत पोहोचतायत. आता पाहूया या योजनेचे मुख्य फायदे काय आहेत. ही योजना खरंच गेम चेंजर का ठरतीये ते जाणून घेऊया. तर यात पात्र विद्यार्थ्यांना मिळतो एक मोफत टॅबलेट, शिवाय मोबाईल इंटरनेट डेटा आणि एकदम फ्री ऑनलाईन कोचिंग. आणि हो, हे कोचिंग साधेसुधे नाही बरं का. थेट जेईई, नीट आणि MHT-CET सारख्या कठीण परीक्षांसाठी हे डिझाईन केलंय. पण आता मोठा प्रश्न, हा मोफत टॅबलेट नक्की कोणाला मिळणार? याची नेमकी पात्रता काय आहे? अगदी सोपं आहे. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा, 10वी पास असावा आणि 11वी सायन्सला ॲडमिशन घेतलेलं असावं. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. काही विशिष्ट गटांसाठी इथे विशेष प्रवर्ग आरक्षण सुद्धा लागू असू शकतं. आता वळूया पुढच्या टप्प्याकडे. हा अर्ज करण्यासाठी नेमकी कोणती कागदपत्रे हाताशी तयार ठेवणं आवश्यक आहे? पहिली गोष्ट म्हणजे आधार कार्ड, 10वीची ओरिजिनल मार्कशीट आणि रहिवासी दाखला म्हणजेच डोमिसाईल सर्टिफिकेट अत्यंत गरजेचं आहे. यासोबतच लागू असल्यास जात प्रमाणपत्र, एक पासपोर्ट साईज फोटो आणि नेहमी चालू असलेला मोबाईल नंबर तयार असावा. डॉक्युमेंट्स रेडी आहेत? मग चला, ही सुरक्षित ऑनलाईन अर्ज प्रक्रिया स्टेप बाय स्टेप कशी पूर्ण करायची ते बघूया. प्रोसेस खूप सोपी आहे. पोर्टलवर नोंदणी करायची, माहिती अचूक भरायची, कागदपत्रे अपलोड करून फॉर्म सबमिट करायचा. पण एक इशारा, अर्ज फक्त महाज्योतीच्या अधिकृत वेबसाईटवरच करायचा आहे आणि दिलेली माहिती 100% खरी असावी. आता लक्ष द्या, कारण इथे ऑनलाईन फसवणुकीचा मोठा धोका आहे. त्यापासून नक्कीच सावध राहायला पाहिजे. सोशल मीडियावरील फेक लिंक्सना बळी पडू नये. अधिकृत सरकारी वेबसाईटवरून केलेला अर्जच नेहमी सुरक्षित असतो. तर आत्ता केलेली ही अचूक आणि सुरक्षित नोंदणी उद्याच्या यशाची खऱ्या अर्थाने गुरुकिल्ली ठरू शकेल का? नक्कीच.